पोस्ट केले ऑलरेडी. चालत. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. आपण प्रार्थनेने सुरुवात करणार आहोत. ओम ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानांजन शलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्री गुरवे नमः. श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं. वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगणा रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजना सहितं कृष्ण चैतन्य देवं श्रीराधा कृष्णपादान् सहगणा ललिता श्री विशाखान्वितावश्च. हे कृष्णा करुणा सिंधो दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते. तप्त कांचना गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये. वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्येव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः. नमो विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदांत स्वामिनिति नामिने. नमस्ते सरस्वती देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशतारिणे. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्त वृंद. हरे कृष्ण कृष्णा कृष्णा हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा. गीतामृत मालिकेमध्ये सर्व मैत्रिणींचे अंतःकरणपूर्वक स्वागत आहे. तर काल दीपाली माताजींनी खूप छान पद्धतीने आपल्याला श्लोकाचं तात्पर्य त्यांच्या आयुर्वेदिक ज्ञानाच्या आधाराने देखील आणि या ज्ञानाच्या आधाराने देखील समजून सांगितलं. तर त्यांना खरं खूप खूप धन्यवाद. आज खरं आनंदगोपी माताजींचं लेक्चर होतं. त्यांच्याकडून आपल्याला खूप छान सहज सोप्या पद्धतीने अतिशय नेमक्या शब्दामध्ये त्यांना समजून सांगता येतं कुठलाही श्लोक, मग तो अवघड का असे ना. तर आज त्यांनी मला सांगितलं आहे, तर थोडं सहन करा तुम्ही. मी माझ्या परीने प्रयत्न करणार आहेत आणि सगळ्यांच्या प्रार्थना असू द्यात, की कारण हे खूप क्लिष्ट श्लोक आहेत आणि त्याचबरोबर मी जी आहे ती अगदीच लिंबू टिंबू आहे या क्षेत्रामध्ये. त्याच्यामुळे तुमच्या प्रार्थनेमुळेच आणि गुरु महाराजांच्या कृपेमुळेच केवळ हे सगळ्या गोष्टी घडून येऊ शकतात. तर अर्जुनाने भगवान श्रीकृष्णांना त्यांच्या अनेक अनेक सेवा केलेल्या आपल्याला माहिती आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीच्या सेवा अर्जुनाने केलेल्या आहेत. जसं की युद्ध केलेलं आहे, त्याच्यानंतर सुभद्रे बरोबर लग्न केलेलं आहे. अशा बऱ्याच गोष्टी भगवंतांच्या संमतीने त्यांनी केलेल्या आहेत. तर आपण सर्वजण हा अनुभव करू शकतो की त्यांच्या सर्वात मोठ्या सेवा जी आहे त्या सेवेचा लाभ आज आपण घेत आहोत, हो की नाही. तर ही सेवा कोणती आहे, तर त्यांनी कुरुक्षेत्रावरती जे काही आध्यात्मिक प्रश्न भगवंतांना विचारले, अर्थात ते भगवंतांचे खूप शुद्ध असे भक्त आहेत, प्रेमी भक्त आहेत, तरी देखील आपल्यासारख्या जीवांचं कल्याण व्हावं याकरता त्यांनी पृच्छा केलेली आहे. आध्यात्मिक प्रश्न भगवंतांना विचारलेले आहेत आणि त्याची उत्तरं भगवंतांनी भगवद्गीतेमध्ये आपल्याला दिलेली आहेत. तर हा जो संवाद आहे अर्जुनाचा आणि भगवान श्रीकृष्णाचा, तर तो संवादाचा आपल्याला संपूर्ण मानव जातीसाठी प्रचंड असं लाभ त्या संवादामुळे आपल्याला होत आहे. तर आणि पुढेही जे जे मनुष्य असतील त्या सर्व मनुष्यांना या भगवद्गीतेतील संवादाचा लाभ होणार आहे. आणि सर्व श्रोता भक्तांच्या उद्धारासाठी हे सगळे जे प्रश्नोत्तर आहेत ती पर्याप्त आहेत. परंतु किंवा आपण हे पण जाणून घेऊ शकतो की कोणतीही सेवा ही त्या व्यक्तीच्या उद्धारासाठी पर्याप्त असू शकते. उदाहरणार्थ कुठलीही सेवा असू शकते. हार करण्याची सेवा असू शकते, किचन मध्ये काम करण्याची सेवा असू शकते, किंवा गार्डन मध्ये सेवा करण्याची सेवा असू शकते. तर ती कुठलीही सेवा त्या भक्ताच्या उद्धारासाठी ठीक आहे, म्हणजे पर्याप्त आहे. उद्धार होणारच आहे त्या सेवेमुळे त्या भक्ताचा. परंतु अशी सेवा आपण करू शकतो ज्यामुळे अन्य लोकांनाही आपल्या उद्धाराचा मार्ग मिळेल. ती म्हणजे प्रचाराची सेवा, किंवा जे भगवंताचं जे ज्ञान आहे ते इतर जणांना ऐकवण्यासाठी किंवा इतर जणांना त्यांचा उद्धाराचा मार्ग मिळेल, तर ती खूप मोठी सेवा असू शकते. तर मैत्रिणींनो,
ही जी वैष्णव समितीद्वारे हे जे भगवद्गीतेचं प्रत्येक श्लोकावरती विवेचनाची जी सेवा आहे, आणि तुम्ही खूप छान श्रोते आहात, त्याच्यामुळे ही सगळी कंटिन्यू होत आहे. तर ही सेवा खूप महत्वाची आहे, श्रवण करण्याची सेवा आणि सांगण्याची सेवा. तर प्रभूजींच्या आशीर्वादाने, त्यांच्या मार्गदर्शनाने खूप छान पद्धतीने तुमच्या श्रवणाच्या उत्सुकतेमुळे हे घडत आहे. तर आज भगवान व परमात्मा यांच्या गुणांबद्दल आपण ऐकणार आहोत. आधी पण काही श्लोकांमध्ये आपण परमात्म्याचे गुण अर्थात भगवंताबद्दलचे गुण ऐकलेले होते. तर आज आपण हे जाणून घेतल्याने त्याची श्रुती फळ काय मिळणार आहे ते देखील शेवट प्रभुपादांनी जे तात्पर्य दिले त्याच्यामध्ये शेवटच्या वाक्यामध्ये आपण हे सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी आपण बघणार आहोत श्लोक क्रमांक 23. उपदृष्टानुमंता च भर्ता भोक्ता महेश्वरः परमात्मेति चाप्युक्तो देहेस्मिन् पुरुषा परः. अर्थात तरीही या शरीरामध्ये दुसरा एक दिव्य भक्त आहे. तो महेश्वर, देखरेख करणारा व अनुमती देणारा आहे, आणि तो परमात्मा म्हणून जाणला जातो. तर मैत्रिणींनो, आपण आधीच्या श्लोकामध्ये देखील पाहिलेला आहे परमात्म्याचे अर्थात भगवंताचे काही गुण. पण हे अजून काही गुण आपण समजून घेत आहोत. आता तात्पर्य वाचूयात थोडक्यामध्ये. प्रभुपादांनी खूप सुंदर रीतीने इथं वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी म्हटले आहे की जीवाबरोबर सदैव वास करणारा परमात्मा हा भगवंतांचा प्रतिनिधी आहे. परमात्मा हा काही सामान्य जीव नव्हे. अद्वैतवादी देहामध्ये एकच क्षेत्रज्ञ असल्याचे मानतात, म्हणून त्यांना वाटते की आत्मा आणि परमात्मा यांच्यामध्ये मुळीच भेद नाही. या संदर्भात स्पष्टीकरण देण्यासाठी भगवंत म्हणतात की प्रत्येक देहामध्ये ते परमात्मा रूपाने स्वतःचे प्रतिनिधित्व करतात. तो आत्म्याहून भिन्न आहे. तर या तात्पर्यामध्ये श्लोकामध्ये आपण परमात्मा आणि आत्मा यांच्यामधील भेद देखील बघणार आहोत. तो आत्म्याहून भिन्न आहे, तो पर अर्थात दिव्य आहे. जीवात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोग घेतो, परंतु परमात्मा हा एका विशिष्ट क्षेत्राचा उपभोगता नसतो. तसेच तो शारीरिक क्रियांचा करता नसतो, तर तो साक्षी, देखरेख करणारा, अनुमती देणारा आणि सर्वश्रेष्ठ भोक्ता असतो. त्याला आत्मा हे नाव नसून परमात्मा असे म्हटले जाते, आणि तो अलौकिक आहे. आत्मा आणि परमात्मा यांच्यातील भिन्नता स्पष्ट आहे. परमात्म्याचे हात आणि पाय सर्वत्र पसरलेले असतात, परंतु जीवात्म्याच्या बाबतीत तसे नसते. परमात्मा हाच परमेश्वर असल्यामुळे तो जीवाच्या भोगेच्छांना अनुमती देण्यासाठी त्यांच्या अंतरात उपस्थित असतो. परमात्म्याच्या अनुमतीविना जीव काहीही करू शकत नाही. जीव हा भुक्त किंवा आश्रित आहे, तर भगवंत भोक्ता किंवा पालन करता आहे. असंख्य जीव आहेत आणि त्यांच्यामध्ये परमात्मा मित्र म्हणून वास करतो. सत्य हे आहे की प्रत्येक जीव हा भगवंताचा नित्य अंश आहे, आणि दोघांमध्येही निकटस्थ मित्र म्हणून परस्पर संबंध आहे. बघा किती छान या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की आत्मा म्हणजे आपण आणि परमात्मा म्हणजे भगवंत या दोघांमध्ये निकटस्थ मित्र म्हणून परस्पर संबंध आहे. परंतु भगवंतांची अनुमती नाकारणे आणि प्रकृतीवर प्रभुत्व गाजवण्याच्या प्रयत्नात स्वतंत्रपणे कर्म करण्याची जीवाची प्रवृत्ती असते, आणि त्या प्रवृत्तीमुळे त्याला भगवंताची तटस्थ शक्ती असे म्हटले जाते. जीवाला आध्यात्मिक शक्तीत किंवा भौतिक शक्तीत राहावे लागते. जोपर्यंत जीव भौतिक शक्तीद्वारे बद्धावस्थेत असतो, तोपर्यंत भगवंत आध्यात्मिक शक्तीमध्ये परत नेता यावे. जीवाला पुन्हा आध्यात्मिक शक्तीत परत नेण्यासाठी भगवंत सदैव उत्सुक असतात. त्याच एक साक्ष म्हणून साठी भगवंताची ही भगवद्गीता आहे मैत्रिणींनो, जी जीवाला परत बोलावण्यासाठी, त्यांच्या पुत्रांना परत बोलावण्यासाठीची आर्त हाक आहे. जीवाला आंशिक स्वातंत्र्य असल्यामुळे तो नेहमी आध्यात्मिक ज्योतीचा सहवास नाकारीत असतो. या आंशिक स्वातंत्र्याचा दुरुपयोग हेच त्याच्या बद्धावस्थेतील भौतिक संघर्षाचे कारण असते. म्हणून भगवंत सदैव त्याला अंतर्बाह्य आदेश करीत असतात. भगवद्गीतेद्वारे ते बाहेरून उपदेश देतात, आणि अंतरातून ते जीवाला पटवून देण्याचा प्रयत्न करीत असतात की भौतिक प्रकृतीमध्ये त्याने केलेले कर्म हे त्याच्या वास्तविक सुखासाठी सहाय्यकारक ठरू शकत नाही. ते म्हणतात की याचा त्याग कर आणि तुझी श्रद्धा माझ्यावर दृढ कर, तरच तू सुखी होशील. म्हणून जो बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा परमात्म्याच्या किंवा भगवंताच्या ठाई दृढ करतो, तो सच्चिदानंद जीवनाकडे प्रगती करू लागतो. बघा या ठिकाणी अत्यंतिक एक सार म्हणू शकतो आपण, सार दिलेला आहे की भगवंत कोण आहेत, ते आपल्या किती जवळ आहेत आणि कशा प्रकारे आपले सुहृद
मित्र म्हणून आपल्या हृदयामध्ये ते निवास करतात. फक्त त्यांची जी आवाज आहे, त्यांचा जो हाक आहे, जी भगवद्गीतेच्या रूपाने आपल्या सगळ्यांपुढे प्रस्तुत आहे, तर ती श्रवण करण्याची त्या जीवाची इच्छा असली पाहिजे. आणि त्याप्रमाणे जर असं काही घडलं, आध्यात्मिक दृष्टीने श्रद्धा भगवंतावर दृढ झाली, तर ती व्यक्ती सुखी होईल. आणि इथं दिलंय की बुद्धिमान मनुष्य आपली श्रद्धा माझ्यावर दृढ करेल, परमात्म्याच्या किंवा भगवंताच्या ठाईत जर ती श्रद्धा दृढ झाली, तर तो सच्चिदानंद अर्थात शाश्वत जीवनाकडे वाटचाल त्या व्यक्तीची सुरू करतो. म्हणजे याच्यातून आपण हे बघू शकतो की भगवद्गीतेचं ज्ञान हे भगवंतापर्यंत पोहोचवण्याचं एक साधन आहे. तर आपण भगवद्गीतेत या अध्यायामध्ये कोणकोणते विषय आपण चर्चा केलेले आहे, तर थोडक्यात आपण एक रिव्ह्यू घेतो या गोष्टीचा की क्षेत्रज्ञ, ज्ञान, नेय, पुरुष आणि प्रकृती याबद्दलचं आपण ज्ञान घेतलेलं आहे. आता इथं उपदृष्ट हा एक शब्द आलेला आहे, अर्थात देखरेख करणारा, अर्थात साक्षी. साक्षी तो जवळ बसून, असं नाही की जे दूर बसलेले आहेत, अगदी जवळ आहेत आपल्या ते, दुरून पाहतायत असं नाही, ते जवळ आहेत, हृदयस्थ आहेत. तर जीवाची काय इच्छा आहे हे त्यांना जाणून घ्यायचं आहे. बरं असे का बरं बसलेत भगवंत अगदी हृदयामध्ये, प्रत्येक जीवाच्या हृदयामध्ये का बरं बसले, त्याचं उत्तर आपल्याला या प्रभुपादांच्या तात्पर्यामध्ये किंवा पुढील विवेचनामध्ये मिळून जाणार आहे. आता हनुमंत देखील तेच आहेत, अनुमती देणारे म्हणजे परवानगी देणारे. आपण पाहिलं होतं की जीव भोग करत आहे, एका अर्थाने तो पण भोगता आहे, परंतु परमभोक्ता मात्र भगवंतच आहे. या संदर्भात जीव व माया स्वतंत्र नाहीत. कारण भोग घेण्याची जरी इच्छा असली जीवाची, तरी त्यांना ज्या गोष्टीपासून भोग घ्यायचा आहे त्यासाठी पुरवठा करणारी जी माया आहे ती देखील स्वतंत्र नाही आणि जीव देखील स्वतंत्र नाही. आता मार्कंडेय ऋषीने मी एका लेक्चर मध्ये ऐकलं होतं, सांगतात की जीव इच्छा करतो की मला भोग करायचा आहे, मला या गोष्टीचा भोग करायचा आहे. नंतर भगवंत ना प्राण वगैरे ऍक्टिव्हेट करतात, या सगळ्या गोष्टी भगवंत प्रोव्हाइड करतात. जीव इच्छा करू शकतो, परंतु हनुमंत म्हणजे परवानगी देणारे मात्र भगवंत आहेत. आता मायेद्वारे व्यवस्था कशा प्रकारे त्या जीवाला, मायेद्वारे ही व्यवस्था होते की त्या जीवाला कशा प्रकारचा भोग करायचा आहे, पण मायाशक्ती ही भगवंताच्या परवानगीशिवाय कार्य करत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. उदाहरणार्थ आपण बघूयात की एखादं रेस्टॉरंट आहे, तेथील कारभार तेथील कशा पद्धतीने चालतो की मॅनेजर सगळ्या गोष्टीचं देखरेख करतो. एखाद्या व्यक्ती आला, त्याला काही खाण्याची इच्छा असेल, तर त्यांनी समजा त्या मॅनेजरला सांगितलं, मॅनेजर त्या वेटरला ऑर्डर देतो की ह्या व्यक्तीला हे खाण्याची इच्छा आहे, त्याप्रमाणे देण्याची व्यवस्था करण्यात येईल. त्याचप्रमाणे त्या वेटर प्रमाणे ती मायादेवी असते की काही बनवून त्या जीवाला ती प्रेझेंट करते, भोग घेण्यासाठी त्या जीवाला ती देते. तर जीवाला काय हवंय याचा भगवंतावरती परिणाम होत नाही, जीवांच्या इच्छांचा भगवंतांवरती परिणाम होत नाही, तर ते निर्लिप्त असतात, अलिप्त असतात त्या गोष्टीपासून. मग आपल्या मनामध्ये हा विचार येऊ शकतो की चुकीचं कार्य एखादा जीव करत आहे किंवा योग्य कार्य करत आहे, त्यासाठी देखील भगवंताची अनुमती असते का? तर होय मैत्रिणींनो, असे प्रश्न आपल्या मनामध्ये निश्चितच पडले पाहिजेत. तर हा प्रश्न देखील आपल्या मनामध्ये येऊ शकतो की पाप देखील जीवात्मा करतो, तर त्या पापाला देखील भगवंताची अनुमती असते का? तर याच्यातून हे उत्तर आहे की पाप करण्यासाठी प्रेरणा भगवंत देत नाहीत, ती जीवाची इच्छा असते, पण प्रेरणा मात्र भगवंत देत नाहीत. तर कामवासना किंवा क्रोध येश, काम येश, ह्या ज्या गोष्टी आहेत, आधीच्या श्लोकामध्ये आपण बघितलंय की पाप करण्याची इच्छा जी आहे जीवांची, अर्जुनाने हा प्रश्न विचारलेला आहे भगवंतांना की अथकेन प्रयच्छेन, म्हणजे का बरं जीव एखादा पाप करण्याकडे प्रवृत्त होतो? तर त्याचं उत्तर भगवंतांनी दिलं होतं की काम येश, क्रोध येश, या गोष्टींमुळं प्रत्येक जीवात्मा हा पाप करण्यासाठी प्रवृत्त होतं. पण अनुमती भगवंत जरी वेगळ्या पद्धतीने देत असले तरी सुद्धा भगवंत केवळ त्याचा स्वभाव आणि संस्कार जागृत करतात. तो जो मूळ स्वभाव आहे त्या जीवाचा तो जागृत करतात. मूळ स्वभावावरती जे संस्कार असतात तर ते जागृत करण्याचा भगवंत प्रयत्नशील असतात नेहमी. आता इथं प्रश्न विचारू शकता एखादी व्यक्ती की धर्म अविरोधी जो काम आहे, म्हणजे अविरोधी, धर्माच्या अविरोधी जे काम आहे, आपण विभूती योगामध्ये बघितलं की ते म्हणजे भगवंत आहे. तर इथं जी शक्ती आहे, कामाची जी शक्ती आहे, तर ती शक्ती म्हणजे भगवंत प्रोव्हाइड करतात. आता ती भगवंताची शक्ती आहे. कृष्ण भावना भावित संततीसाठी जेव्हा एखादी
एखादी भक्त विवाहानंतर एकत्रित येतात आणि कृष्ण भावनाभावित संतती निर्माण करण्यासाठी प्रयत्न करतात. तर ती जी शक्ती आहे ते म्हणजे प्रत्यक्ष भगवंत आहेत. विभूती योगामध्ये हे आपण पाहिलेलं आहे की कोणाची इच्छा म्हणजे अर्थात जर धर्मानुसार असेल आणि त्यांना कृष्ण भावनाभावित अशी मुलं हवी असतील तर ती जी शक्ती आहे ती भगवंताची आहे. तर आता इतर जी शक्ती आहे कामेच्छा तर ती रजोगुणाला प्रवृत्त करते आणि मग अथकेन प्रयच्छेन म्हणजे पाप करण्याची बुद्धी त्या व्यक्तीला होते, त्या जीवात्म्याला होते. तर हे आपण 6व्या अध्यायामध्ये समजून घेतलं आहे. आणि 6व्या अध्यायामध्ये असं देखील उल्लेख आलाय की योगींच्या घरी भक्तांचा जन्म होतो. ज्यांची भक्ती अपूर्ण राहिलेली असते ती योगींच्या घरी कुटुंबामध्ये जन्म घेतात. तर गृहस्थांना या ठिकाणी भगवंत योगी असं म्हणतात. आता उपदृष्ट हा एक भगवंतांचा किंवा परमात्म्याचा गुण त्या ठिकाणी वर्णन करण्यात आलेला आहे. उपदृष्ट हनुमंत. तर भगवंत हृदयस्थ आहेत आणि पाहत आहेत की जीवाच्या काय काय इच्छा आहे. आता अनुमती म्हणजे इथं असं नाही की जीवाची इच्छा झाली की लगेच त्याला मिळाली परवानगी, तसं नसतं. तर ते हे देखील पाहतात की त्या जीवाचं प्रथम कर्म कर्म काय आहे, आधीचं कर्म कशा प्रकारचं आहे, त्याचा काय रेकॉर्ड आहे. बघा 10 दिशा आणखी चित्रगुप्त या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत असतात. आकाश आणि पृथ्वी जमीन या सगळ्या गोष्टींची नोंद ठेवत असतात की ह्या व्यक्तीने काय काय कर्म आधीची केलेली आहे. आणि हृदयस्थ भगवंताला या सगळ्या गोष्टीची जाणीव असते. ते आतून पाहत असतात की हे जीवाला असं म्हटलं गेलंय की त्या जीवाची इच्छा व्हायच्या आधीच परमात्म्याला ते सगळं कळलेलं असतं. तर त्याचा रेकॉर्ड काय आहे या सगळ्या गोष्टींची नोंद भगवंतांकडे असते. सर्व शीट भगवंत सगळे फाईल उघडून बघत असतात अनुमती द्यायची किंवा नाही. हे सर्व करताना त्यांचा प्रोसेसर कधी म्हणू शकतो आपण कधी निकामी होत नाही. अशा पद्धतीची सिस्टीम भगवंताची आहे जे सर्व्हर कधी डाऊन होणार नाही. अगदी साधा मच्छर कीटक एखादा चोर एखादा हत्ती किंवा काय गाय किंवा कुठलाही प्राणी मनुष्य तर त्याला काय भोग घ्यायचा आहे, तर काय दुःख त्याला भोगायचं आहे. आणि सर्व जीवांसाठी ही व्यवस्था भगवंताने केलेली असते. म्हणून कधी कधी प्रश्न असा उपस्थित होऊ शकतो की चांगल्या लोकांच्या बाबतीत वाईट का घडतं किंवा वाईट लोकांच्या बाबतीत कसं काय बरं चांगलं होऊ शकतं. तर एखादी व्यक्ती आहे समजा, काही जण एखादा ग्रुप आहे तो किंवा टीव्ही एखादं कुटुंब टीव्ही बघत बसलंय आणि त्याच्यावरती ती सिरियल सुरू झालेली आहे आणि त्या सिरियल बघण्यासाठी पूर्ण कुटुंबाला ते माहितीये की आधीच्या एपिसोड मध्ये काय सांगितलं गेलंय. पण एखादी व्यक्ती नवीनच येऊन तिथं अर्धी सिरियल बघायला आली तर त्या व्यक्तीला समजत नाही की ही व्यक्ती का बरं रडतीये त्या सिरियल मधली किंवा काय घडले तिला समजू शकत नाही किंवा का आनंदी आहे ते समजू शकत नाही कारण तिने आधीचा एपिसोड पाहिलेला नसतो. त्याचप्रमाणे आत्ताच्या एखाद्या दुष्ट व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगलं का घडतंय हे आपल्याला माहित नसतं. कदाचित त्या व्यक्तीची आधीची कर्म त्या प्रकारची असतील किंवा एखादी चांगली व्यक्ती आहे जी आत्ता आपल्याला दिसते की चांगलं कर्म करते परंतु गतजन्मांमध्ये तिने काय कर्म केलेले हे आपल्याला माहिती नाहीये त्या आधीच्या एपिसोड प्रमाणे. त्याच्यामुळे कोणत्या व्यक्तीच्या जीवनामध्ये काय घडतंय त्याचं कारण हे आधीच्या जन्मामध्ये किंवा आधीच्या पूर्व आयुष्यामध्ये असू शकतं जे की आपल्याला माहित पडत नाही. म्हणून आपल्याला हा प्रश्न पडू शकतो की चांगल्या व्यक्तीच्या जीवनामध्ये वाईट का घडतंय, वाईट व्यक्तीच्या जीवनामध्ये चांगलं काय घडतंय. तर केवळ अनुमतीनेच नाही तर भगवंताच्या सहमतीने या सगळ्या गोष्टी घडत असतात. जर एखाद्या व्यक्तीला जर अशी इच्छा झाली बघा आपण की मला भागवत वाचायचंय, तर आत बसलेले जे भगवंत आहेत ते अत्यंतिक संतुष्ट होतात की या व्यक्तीला माझ्याबद्दल माझ्या भक्तांबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे. तर या गोष्टीसाठी भगवंताची केवळ अनुमतीच नाही तर सहमती देखील असू शकते. तर ते नोट करतात या गोष्टीचे की या जीवाची ही इच्छा झालेली आहे. आणि मग त्या जीवाला भक्तीमध्ये कसं पुढं प्रगतीपथावर न्यायचं यासाठी भगवंत सगळ्या गोष्टी अरेंज करतात. जर तुमची इच्छा असणार की भगवद्गीता मला जाणून घ्यायची मैत्रिणींनो तर तुम्ही आधीची गोष्ट आठवून बघत असाल की जर तुम्हाला केवळ भगवद्गीता जाणून घेण्याची इच्छा असेल किंवा भगवंतांची काय संदेश आहे हे जाणून घेण्याची इच्छा झालेली असेल तर निश्चितच तुम्ही या जे गीतामृत मालिके आहे त्याच्यासाठी जोडले गेलेले असणार. तुम्ही आठवून बघा
तुमची कदाचित तशी इच्छा झालेली असणार आहे आणि त्याच्यामुळे तुम्ही एवढे भाग्यवान असणार आहे की इस्कॉनशी तुमचा परिचय झालेला असणार आहे. तर आपण बघू शकतो की मी एक उदाहरण स्वतःच तुमच्या पुढे एक शेअर करण्याची इच्छा आहे माझी, की हा जो धर्मग्रंथ आहे ना, तर तो जाणून घेण्याची मला खूप इच्छा झाली. आणि नुकतंच मैत्रिणीने माझ्या खूप जवळची मैत्रिणी तर तिने भगवद्गीता मला गिफ्ट दिली. तर गिफ्ट दिल्यानंतर मी ना गीता फक्त उघडून बघायची, सारखी ती पानं चाळायची. तर त्याच्यामध्ये ना नरकाचं वर्णन आहे आणि एक म्हातारी व्यक्ती ना पिंजरा साफ करते असं एक चित्र आहे. आणि नरकाचं वर्णन तर आहेच, पण नरकाचं चित्र पण दिलेलं आहे त्या ठिकाणी. जेव्हा मी ती चित्र बघायची ना तेव्हा पटकन घाबरून भगवद्गीता बंद करायची. कारण मला माहिती होतं की मी ना त्यावेळेला म्हणजे हे नियम दिलेले आहेत की आपण नॉनव्हेज खात असायचो किंवा घरामध्ये ते बनवलं जायचं, या सगळ्या गोष्टी घडायच्या. त्याच्यामुळे मला ते सहनच व्हायचं नाही की या गोष्टीमुळे हा परिणाम होणार आहे. विश्वास होता या गोष्टीवरती, कर्माचा परिणाम नक्की होऊ शकतो या गोष्टींमध्ये. त्याच्यामुळे माझं असं डेअरिंगच व्हायचं नाही की भगवद्गीतेमध्ये काय दिलंय ते वाचावं. कारण कधी कधी कसं असतं ना, मांजर डोळे मिटून दूध पितं, त्याप्रमाणे माझी अवस्था होती की नको बाबा याच्यामध्ये शिरायला नको, कारण याच्यामध्ये जर शिरलं तर आपल्याला देखील या गोष्टी सोडाव्या लागतील, त्या गोष्टी सोडाव्या लागतील. पण जसं का जन्माष्टमीचं आमंत्रण मला मिळालं मैत्रिणींकडून आणि त्या जन्माष्टमीला मी गेले आणि तिथं भगवद्गीता कोर्सचं एक निमंत्रण होतं की कोणाला भगवद्गीता कोर्स जॉईन करायचा आहे का, तर ते जाणून घेण्याची मला इच्छा झाली आणि तो फॉर्म भरला. आणि पुढं बघा, भक्तांचा संघ हा इतकी माफिया गँग आहे, याच्यामध्ये येणं सोपं आहे. पण भक्तांच्या संघामुळे एवढं परिणाम झाला की त्याच्यापासून आता दूर राहूच शकत नाही. मग त्याच्यामुळे आपण जरा जरी इच्छा झाली आपली की भगवद्गीता मला जाणून घ्यायची, भगवंतांबद्दल जाणून घ्यायचं, कारण हा धर्मग्रंथ आहे आपला, केवळ अर्जुनाचा आणि कृष्णाचा हा संवाद नाहीये, क्लिष्ट श्लोक नाहीयेत. त्यांचं ते जे नातं आहे आणि परम पूर्णपणे आपण कितीही पापी असलो, किती अनाचारी असलो, कसेही असलो, तरी आपली जर इच्छा झाली ना की मला हे जाणून घ्यायचे, तर भगवंत तशा प्रकारची व्यवस्था प्रत्येक जीवासाठी भगवंतांनी तशी व्यवस्था केली आहे. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये भगवंत वास करत आहेत. तर भगवंत अगदी आपल्या जवळ बसलेले आहेत. ही गोष्ट, ही जी भावना आहे ना, ही खूप आनंददायी अशी भावना आहे. तर महत्वाचा मुद्दा आहे की जेव्हा भगवंत भक्त त्यांच्या प्रेममयी संबंधांबद्दल आपण ऐकतो, हं काय असं आपल्या मनामध्ये देखील इच्छा निर्माण होती, असं प्रेम आपल्याला देखील प्राप्त व्हावं. कारण प्रत्येक प्रत्येक सजीवाची ती एक इच्छा आहे, प्रेम प्राप्त करण्याची इच्छा आहे. ती त्याचा हक्क देखील आहे आणि प्रेम प्राप्त करण्यासाठीच तो सगळ्या गोष्टी करत असतो. तर अशी इच्छा आपल्याला निर्माण होऊ शकते जेव्हा भगवंतांबद्दल, भगवंतांच्या भक्ताबद्दल, त्यांच्या आपसातील प्रेममय संबंधांबद्दल आपण ऐकतो. तेव्हा आपल्याला देखील इच्छा निर्माण होती की आपल्याला देखील असा संघ मिळेल का, आपण देखील भगवंता समवेत राहू शकतो का, त्यांची सेवा करण्याची इच्छा आपली जागृत होऊ शकते. आणि अशी इच्छा जागृत झाली रे झाली की भगवंत तात्काळ तशा प्रकारची व्यवस्था करतात. तर इथं या ठिकाणी असं देखील म्हटलेलं आहे की भर्ता आणि भोक्ता महेश्वर. आता पुढच्या गोष्टी आपण जाणून घेतो आहोत की भर्ता देखील भगवंतच आहेत, भोक्ता देखील तेच आहेत, महेश्वर देखील भगवंतच आहे. तर याच्यापूर्वी एक छोटीशी एक कथा मी ऐकलेली होती की एक व्यक्ती जगन्नाथपुरीमध्ये होते आणि तिच्याकडून काहीतरी गुन्हा झाला आणि तिला अटक करण्यात आली. अटक करण्यात आल्यानंतर आहे ना, तुरुंगात टाकण्यात आलं त्या व्यक्तीला. परंतु त्या व्यक्तीनं रोज जगन्नाथजींचं दर्शन घ्यायची इच्छा असायची आणि रोज ती व्यक्ती जगन्नाथजींच्या दर्शनाला जात असायची, बाहेरून का होईना, जे पतित पावन जगन्नाथजी आहेत बाहेरच्या बाजूला दरवाजामध्ये. तर त्या व्यक्तीची ती जी इच्छा आहे ती भगवंताला अर्थातच माहिती होती. आणि ज्या वेळेला त्या व्यक्तीने अर्ज केला की ती निर्दोष होती, परंतु काही गतजन्मांच्या कर्मामुळे तिला अटक झालेली होती आणि तुरुंगवास झालेला होता. तर त्या व्यक्तीने अर्ज लिहून दिलेला होता की कमीत कमी जगन्नाथजींच्या दर्शनाची इच्छा तरी माझी पूर्ण व्हावी, या हेतूने त्या व्यक्तीने तो अर्ज लिहून दिलेला होता की तो कशा प्रकारे निर्दोष होता. मग काय झालं की तो जो अर्ज होता तो तो जो ऑफिसर होता, चीफ ऑफिसर,
त्याच्या फायलीमध्ये गेलेला होता तो अर्ज. आणि त्याच्यानंतर आहे ना, त्या व्यक्तीने, तो जो ऑफिसर होता, त्यांनी बरचसं काम त्या दिवशी कार्यालयामध्ये केलेलं होतं आणि त्याला कंटाळा आलेला होता. म्हणजे खूप तासन तास तो त्या ठिकाणी सँक्शन करत होता आणि ते अर्ज बघत होता. कंटाळून गेला आणि नेमकी ती फाईल त्यांनी बंद केली, ज्या फाईलमध्ये तो जो व्यक्ती होता, जगन्नाथजींच्या दर्शनाची इच्छा करणारा अर्थात भक्त, तर त्या फाईलीमध्ये तो अर्ज होता. आणि तो व्यक्ती ना, ऑफिसर तो त्याच्या वॉचमनला सांगितलं की आता ऑफिसला कुलूप लाव आणि मला आता घरी जायचंय. घरी जाण्याची इच्छा झाल्यानंतर त्या वॉचमनने कुलूप लावलं आणि तो ऑफिसर त्याच्या गाडीमध्ये निघून गेला. परत अर्ध्या रस्त्यात त्याला असं आठवलं, काहीतरी राहिलंय माझ्याकडून. परत फिरला, त्या वॉचमनला सांगितलं की कुलूप उघड. आणि त्याच्यानंतर त्याने ती ऑफिस मधली ती फाईल काढली आणि फाईल मधलं चालता चालता त्याला ते पत्र दिसलं आणि त्या पत्रावरती त्याने सँक्शन म्हणून सही केली. आणि त्याच्यानंतर केवळ त्याच पत्रावरती त्याने ती सही केली आणि ती फाईल पुढे गेली. त्याच्यानंतर असं घडलं की त्या व्यक्तीची सुटका झाली त्या तुरुंगातून आणि नियमितपणे पुन्हा तो जगन्नाथजींचं दर्शन करू शकला. तर हे जे आहे घटना घडलेली सत्य घटना आहे मैत्रिणींनो. तर ह्या पाठीमागे जे आपण बघतो की जीवात्मा प्रत्येक जीवात्मामध्ये भगवंत हृदयस्थ असे बसलेले आहे. आणि त्या ऑफिसरला कोणी परवानगी दिली, कोणी इच्छा निर्माण केली की परत ऑफिसला जायचं आणि नेमक्या त्या पत्रावरती सही करायची, ज्याच्यामुळं त्या व्यक्तीची सुटका होणार आहे. तर आपण या ठिकाणी नित्य अनुभव घेऊ शकतो. आपण जर दिवसभराच्या आपल्या आपण किती सर्वसाधारण जीवात्मे आहोत, परंतु प्रभुपादांच्या या आंदोलनामध्ये आलेलो आहोत की आपण देखील हा अनुभव घेऊ शकतो छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये, की कसं भगवंत आपल्या छोट्या छोट्या इच्छा देखील पूर्ण करत आहेत. एक पित्याच्या नात्याने ते पूर्ण करत आहेत. आता भरता म्हणजे जीवांचे पालक. आणि आपण इथं बघतोय की त्याचा एक अर्थ की भोगता देखील आहे. भोग करणारा आणि नियामक महेश्वर म्हणजे सर्वांचे नियंत्रक देखील भगवंत आहेत. आताच्या कथेवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की पुन्हा परत गेलेला व्यक्ती ऑफिसर परत येतो, कारण नियंत्रण तेच करत असतात आत बसून. गोष्टी बाहेरून पेक्षा अंतर्गत गोष्टीने अधिक नियंत्रित होऊ शकतात. आपण बघू शकतो की एखादी बोट चालवणारा जो कप्तान आहे आतमध्ये बसलेला असतो. आता विमानात देखील आतमध्ये बसून ते व्यक्ती चालवत असते आणि नियंत्रण करत असते, हे देखील आपल्याला माहिती आहे. आता इथं जो परे अर्थात हा जो शब्द आलेला आहे, नियामक रूपामध्ये परे अर्थात पर म्हणजे भगवंताची सर्वोच्च अशी ती शक्ती आहे, पलीकडची आहे जीवात्म्याच्या. तर नियामक रूपामध्ये भगवंताच्या सोबत असण्यानेच आपण बघू शकतो की नियामक रूपाने देखील भगवंत त्या जीवाच्या मध्ये उपस्थित असतात. आपण हे बघू शकतो की चेतनेमुळे शरीर चालतं. चेतना हे आत्म्याचं अस्तित्व असण्याची एक काय म्हणतो आपण साक्षीदार आहे ती या गोष्टीची, की चेतन आत्मा हे चेतनेमुळं तो जीव जिवंत असतो असं म्हणू शकतो आपण. शरीर जिवंत असतं. जर आपण बघू शकतो की एखादा प्रसाद आपण खाल्ला तर त्याचं पचन कसं होतं मैत्रिणींनो. तर 15व्या अध्यायामध्ये आपण ते शिकणार आहोत की अहम वैश्वानरो भूत्वा प्राणीनाम देहाश. म्हणजे आपण जे अन्न खातोय ते पचवण्यासाठी सुद्धा भगवंतांची परवानगी, भगवंतांचं तिथं उपस्थित असणं याची गरज आहे. मग भगवंत इथं म्हणतात की अहम वैश्वानर भूत्वा, म्हणजे जठराग्नीमध्ये जो वैश्वानर अग्नी म्हणून साठी आहे तो देखील भगवंत आहेत आणि त्याच्यामुळं ते अन्नाचे पचन होत असतं. तर आपण बघू शकतो अन्न पचवण्यासाठी सुद्धा भगवंताच्या अस्तित्वाचं, भगवंताच्या असण्याची गरज आहे. ती शक्ती आहे भगवंतांची. तर बाकीच्या शारीरिक क्रिया आहेत त्या देखील चालण्यासाठी, त्याचं चलन होण्यासाठी देखील भगवंतांचं जे असणं आहे ते गरजेचं असतं. आणि आपण बघतोय की भगवंत पालन पोषण करतात, ते आपले पालक आहेत. आणि जीवाची जरी भोग घेण्याची इच्छा असली आणि प्रकृती जी आहे जी भोग प्रोव्हाइड करण्यासाठी उपस्थित असले, तरी इंद्रियांना ते भोग ग्रहण करण्याची जी शक्ती आहे तर ती भगवंत देत असतात. हवा आहे, पाणी आहे, या सर्व हे सगळं निसर्ग आहे, हे सगळं कोणी प्रोव्हाइड केलं? हे सगळं भगवंतानीच दिलेलं आहे. आता भोक्ताचा अर्थ इथं भोग करणारा म्हणजे राज्य करणारा हा देखील आहे. जर सर्व काही भगवंतच करत आहेत, पालन तेच करत आहेत,
पोषण तेच करत आहेत, अनुमती तेच देत आहेत. हा, आणि सर्व जीवांना त्यांच्याकडे येण्यासाठी बोलावत देखील तेच आहेत. जर सर्व काही तेच करत आहेत तर आपलं हे कर्तव्य नाही का मैत्रिणींना? आपण हा स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की आपलं हे कर्तव्य नाहीये का की आपण त्यांच्या संतुष्टीसाठी कार्य करावे. एखाद्या व्यक्तीने, एखाद्याला भूक लागलेली आहे आणि भूक लागलेली असताना एखादे कोणी आपल्याला थोडासा प्रसाद दिला तर आपण किती त्या व्यक्तीबद्दल कृतज्ञ असतो. किती वेळा आपण त्या व्यक्तीचं नाव या ठिकाणी खूप छान पद्धतीने आपल्याला मार्गदर्शन करत आहेत. की भगवंतांना आपण कसं प्रसन्न करू शकतो. तर त्यांचं श्रवण करून, त्यांच्याबद्दलचं श्रवण करून, त्यांचं स्मरण करून, त्याच्यानंतर कीर्तन करून, त्यांचं पूजन करून, असंख्य अशा नवविधा भक्तीच्या पद्धती आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. जो अशा प्रकारे करत नाही ना, तो कृतज्ञ म्हणावं लागेल. बघा, आपल्याला किती कृतज्ञता वाटते एखाद्या व्यक्तीने आपल्यासाठी काय केलं तर. भगवंत तर आपल्यासाठी करोडो करोडो वर्षांपासून प्रत्येक जीवासाठी सगळ्या गोष्टी करत आहेत, सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत आहेत. मग आपण त्यांच्यासाठी कार्य करणं हे आपलं खरंच एक प्रेममय कार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि याची जाणीव भगवद्गीता आपल्याला देत असते. परंतु अशा प्रकारचं जे जीवात्मे कार्य करत नाहीत ना, त्यांना आपण उपकारांची जाणीव ठेवत नाही, तर त्यांना कृतज्ञ असं म्हटलं जाऊ शकतं. जर एखादा व्यावसायिक असेल, उदाहरणार्थ MIDC मध्ये वेगवेगळ्या कारखाने चालू आहेत किंवा वेगवेगळ्या व्यवसाय त्या ठिकाणी चालू आहेत, तर गव्हर्नमेंटचं कार्य काय असतं की त्या व्यावसायिकांना समजा जमीन पाहिजे, पाणी पाहिजे, विद्युत पुरवठा पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा पुरवठा गव्हर्नमेंट देत असतं त्या व्यावसायिकाला. परंतु त्या व्यावसायिकांनी जर टॅक्स नाही भरला तर काय होणार आहे? त्याचा सगळा पुरवठा बंद होणार आहे. मग आपण इथं बघू शकतो की भगवंतानी काय काय गोष्टी आपल्याला प्रोव्हाइड केल्या. प्रत्येक गोष्ट आपल्याला भगवंतानी दिलेली आहे. आणि हे जर त्यांची भक्ती आपण नाही केली, त्यांना भोग नाही अर्पण केला, त्यांची सेवा आपण नाही केली, तर निश्चितच वेगळ्या प्रकारचा टॅक्स भरावा लागणार किंवा शिक्षा त्या व्यावसायिकाला होणार आहे. त्याच प्रकारची शिक्षा त्या जीवात्म्याला होऊ शकते की त्याला निम्न स्तराची योनी प्राप्त होऊ शकते. कालच आपल्याला दीपाली माताजी खूप छान सांगितलं की राधानाथ स्वामी महाराज म्हणतात की या ठिकाणी आपण कॉम्पिटिशन करतो, ज्या ठिकाणी जेलमध्ये असणारे जे कैदी आहेत ते एक प्रकारची कॉम्पिटिशन करतायत की आपण हे जाणून घेऊ शकतो की आपण जेलमध्ये आहोत कारण भगवंतांनी नाही तर आपल्याला उपभोग घ्यायचा आहे म्हणून साठी भगवंताची द्वेष करून आपण इथं आलेलो आहोत, या जेलमध्ये पडलेलो आहोत. आणि मायादेवी जे दुर्गादेवी, या दुर्गामध्ये आपण अडकलेलो आहोत. तर या ठिकाणी कशा प्रकारची कॉम्पिटिशन आपल्याला करायची, तर ही जाणीव आपण ठेवली पाहिजे. आणि या जेलमधनं, या दुर्गमधनं सुटण्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असले पाहिजे. जे आपल्याला प्रभुपाद सांगतात किंवा आचार्य सांगतात किंवा चार जे आपल्याला संप्रदाय आहेत त्यांनी ह्या खोल आपण विहिरीमध्ये अडकलेलो आहात, अंधकुपामध्ये, आणि त्यांनी दोर सोडलेला आहे आपल्याकडं. दोर फक्त घट्ट पकडायचा आहे आणि त्या दोराला धरून आपल्याला वरती सोडून आपल्या खऱ्या घराकडे आपल्याला जायचे. आणि ही सगळी सोयी सुविधा आपल्यासाठी उपलब्ध केलेल्या आहेत मैत्रिणींनो. तर आपण कल्पनाही करू शकत नाही की किती आपल्याला या गोष्टींचा लाभ होऊ शकतो, आध्यात्मिक गोष्टींचा. हजारो हजारो वर्ष आपण एखादी व्यक्तीने इच्छा केली ना की मला भगवंतांसाठी भोग बनवायचा आहे किंवा भगवंतांना मला खाऊ घालायचे. मी हे उदाहरण देतेय कारण आताच नुकतंच मी एक फोटो पाहिला आमच्या किचन ग्रुप वरती की आपले जयश्री माताजी आहेत, आनंदगोपी माताजींची सासूबाई, आणि रत्नावली प्रिया माताजी आहेत, अमृता भक्ती माताजींच्या सासूबाई, त्याच्यानंतर निकुंज लीला माताजी आहेत, श्यामराधिका माताजी, आणि माधुरी भक्ती माताजींच्या सासूबाई. यांची वय खूप जास्त आहेत. म्हणजे शारीरिक दृष्ट्या जर बघितलं, कोणाचा हात दुखतो, कोणाचा पाय दुखतो, कोणाचा गुडघा दुखतोय, अशा पद्धतीने त्यांची अवस्था आहे, शारीरिक अवस्था. पण उत्साह जर बघितला ना तर एखाद्या तरुणीला लाजवेल असा उत्साह आहे. तर त्यांची नेहमी इच्छा असते की भगवंतांना भोग अर्पण करायचा. तर कशा पद्धतीने त्या त्या ठिकाणी येऊन भगवंतांसाठी राजभोग बनवतात, त्याच्यानंतर मंगल भोग बनवतात. हे जेव्हा दृश्य आपण बघतो ना तर त्यावेळेस खूप उत्साह वाढतो की
प्रभूजी एकदा म्हणाले होते की तुम्ही कल्पना देखील करू शकत नाही की एखादी व्यक्ती, एखादी माताजी किंवा कोण प्रभूजी राधाराणी किचन मध्ये येऊन किंवा घरामध्ये येऊन जर भगवंतांसाठी भोग बनवत असेल अत्यंतिक प्रेमाने, तर हजारो हजारो वर्ष तपस्या करणाऱ्या व्यक्तीला देखील लाभ होऊ शकत नाही तेवढा लाभ एका दिवसाच्या एका सेवेमुळे त्या माताजींना किंवा त्या प्रभूजींना होऊ शकतो. म्हणजे आपण बघू शकतो की एखाद्या जीवाची जर इच्छा असेल भगवंतांप्रती काही बनवण्याची, तर भगवंत तशा सोयी आणि सुविधा त्या व्यक्तीला उपलब्ध करून देत असतात. आणि इतक्या आनंदून गेलेल्या असतात ना ह्या माताजी, त्यांच्या चेहऱ्यावरचं जर आपण समाधान बघितलं ना, की आपल्या मुलाला काही खाऊ घालण्याची प्रत्येकाची इच्छा असते, तर ती इच्छा त्यांची आध्यात्मिक बनते आणि जगन्नाथजींसाठी त्या वेगवेगळे व्यंजन बनवत असतात अत्यंतिक उत्साहाने. तर प्रथम आपण बघितलं की पहिल्या 5-6 श्लोकामध्ये भगवंतांनी त्यांच्या गुणांबद्दल सांगितलं होतं. पण कशा प्रकारे भगवंत आपल्या सर्वांवर प्रेम करतायत, इतकं प्रेम करतायत की वारंवार ते ह्या श्लोकांमधून उद्धृत करतायत की ते त्यांच्या सोबत राहतायत. आणि एक पिता आपल्या छोट्या मुलाला घेऊन जर रस्त्याने चाललाय आणि तो छोटा मुलगा म्हणतोय, पप्पा मला ही गोष्ट पाहिजे, पप्पा मला ते पाहिजे, हा तर हे सगळं ते पप्पा जे ना ते प्रेमापोटी देत असतात. तसंच आपण आपले जे इच्छा आहेत ना जीवाच्या, तर ते अशाच प्रकारच्या आहेत. कुठल्या जत्रेमध्ये आपण आलेलो आहोत आणि त्या जत्रेमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी मागत आहोत. पण जसं का ते बालक किंवा ती व्यक्ती इच्छा करते की मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय, पप्पा मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचंय, बाबा मला तुमच्याबद्दल जाणून घ्यायचं, तेव्हा ते जे पिता आहेत ते अत्यंत खुश होऊन असे भगवद्गीता सारखे किंवा भागवतासारखे ग्रंथांमधून आपल्याला त्यांचं जे खरं स्वरूप आहे ते प्रगट करत असतात. आता विचार करा की भोग देण्यासाठी भगवंत जर एवढे उदार आहेत, तर एखाद्या जीवाने त्यांची भक्ती करण्याची किंवा भक्तिमय सेवा करण्याची इच्छा केली तर भगवंत ती पूर्ण करणारच. आणि ती कधीच ते रिजेक्ट करत नाही. फक्त आपण मगाशी आपण हे जाणून घेतलं की अनुमंत देखील तेच आहेत. तर अनुमंत कशा प्रकारचे आहेत आपण एका छोट्या गोष्टीद्वारे जाणून घेणार आहोत. आधी पण आम्ही या गोष्टीची चर्चा केलेली होती भागवत वाचनामध्ये, पण आपल्याला लक्षात राहण्यासाठी आपण हे गोष्ट लक्षात ठेवू शकतो की कशा प्रकारे भगवंताच्या अनुमतीशिवाय कुठलीच गोष्ट घडत नाही. अशा प्रकारचं वाक्य एक व्यक्ती ऐकतो सत्संगामध्ये आणि तो असं ठरवतो की नाही, भगवंत जरी देणारे असले, अनुमती देणारे असले आणि तरी सुद्धा मी असं जाहीर करतो, तो मनामध्ये ती दृढतेने ठरवतो की नाही, बघतोच मी आता कसे ते पालन करत आहेत आणि कसं मला खाऊ घालतात ते बघतोच. मी आज दिवसभर उपासच करणार आहे, काहीच खाणार नाही आज दिवसभरात. आणि हे पूर्ण करण्यासाठी ती व्यक्तीनं जंगलात निघून जाते की घरात थांबलं तर कोणीतरी घरातली बायको म्हणेल किंवा मुलं म्हणतील की का बरं तुम्ही उपवास करता, म्हणून ती जंगलामध्ये निघून जाते. आणि जंगलामध्ये निघून गेल्यानंतर एका उंच झाडावर चढून बसते, कारण झाडावर तर कोणी येणार नाही मला म्हणण्यासाठी आणि कोणालाच कळणार नाही की मी कुठं लपून बसलोय ते. आणि ते झाडावरती लपून बसतो, तो उंच फांदीवरती लपून बसतो. मग त्या ठिकाणी नेमकं काय घडून येतं की बरेच जण पायी पदयात्रा करत असतात आणि पदयात्रा करताना तर ते काय करतात की त्यांचं जेवणाची वेळ होते म्हणून साठी नेमके त्याच झाडाखाली येतात आणि 3 दगडांच्या आधाराने त्यांनी जे सामान आणलेलं असतं, छोटस पातेलं आणलेलं असतं, बरेचसे खाद्यपदार्थ ते त्या ठिकाणी बनवतात अग्नी पेटवून आणि बनवतात. तरी देखील तो म्हणतो मी यातलं काहीच खाणार नाहीये, जरी माझ्यासाठी मला वास येतोय वरती त्या पदार्थांचा तरी मी खाणार नाहीये नक्कीच. कसं मला खाऊ घालतात तेच बघतो भगवंत आता. आणि अशा नंतर काय होतं की थोड्या वेळाने घोड्यांच्या टापांचा आवाज येतो आणि त्या वाटसरूंना सगळ्यांना कळतं की दरोडेखोर जंगलामध्ये फिरत असतात आणि हे दरोडेखोर येत आहेत. मग ते इतके घाबरून जातात की बनवलेलं अन्न न खाताच त्या ठिकाणी टाकतात, तसंच ठेवतात आणि पळून निघून जातात तिथून. आता काही वेळाने ते दरोडेखोर येतात आणि येऊन बघतात तर खूप छान अन्न तिथं शिजतंय, शिजवलेलं आहे. त्यांना त्याचा वास येत असतो आणि त्याच्यानंतर ते बघतात की अरे वा, इथं तर सगळं तयार आहे. दरोडेखोरांचा जो प्रमुख असतो तो म्हणतो, अरे तुम्हाला हे समजतंय का की कदाचित राजाने ही व्यवस्था केलेली असेल की या अन्नामध्ये विष कालवलेलं असेल आणि आपण हे अन्न खाऊ आणि त्याच्यानंतर आपोआपच मरून जाऊ. तर तो म्हणतो की बघूयात आपण
कोणीतरी हे खाऊन बघायला पाहिजे म्हणून साठी ते इकडं तिकडं बघतो. बघितल्यानंतर ते दरोडेखोरच असतात, रात्रीचं सुद्धा त्यांना दिसत असतं, तर ते इकडं तिकडं बघतात आणि सहज त्यांची नजर झाडावर बसलेल्या त्या माणसाकडे जाते. माणसाकडे गेल्यानंतर ते त्याला खाली बोलवतात. शस्त्राचा धाक दाखवल्यानंतर तो खाली उतरतो आणि त्याला शस्त्राचा धाक दाखवून सांगतात की एका प्लेटमध्ये त्याला वाढून देण्यात येतं आणि खा म्हणून साठी बजावण्यात येतं आणि तलवार त्याच्या मानेला लावलेली असते की हे तू खाच. मग काय करणार तो बिचारा? ते सगळं अन्न त्या गबा गबा खाऊन टाकतो. कारण आहे ना, त्या दरोडेखोरांना वाटत असतं की याच्यामध्ये विष कालवलेलं असलं तर हा मरून जाईल आणि त्या व्यक्तीने ठरवलेलं असतं की मी आज काहीच खाणार नाही, बघू कसं भगवंत मला खाऊ घालतात. तर आपण या कथेवरून हे समजून घेऊ शकतो की भगवंतांच्या अनुमतीविना कुठलीच गोष्ट आपण करू शकत नाही आणि त्यांच्या अनुमतीने सगळ्या गोष्टी घडत असतात, भले जीवात्मा कुठलीही इच्छा मनामध्ये बाळगत असला तरी. तर छोट्याशा गोष्टीवरून कसे ते अनुमंत आहेत आणि कसे पालक आहेत ही गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो. आणि भगवंत एवढे उदार आहेत की एखाद्या जीवाने त्यांची भक्ती आणि सेवा करण्याची जर इच्छा केली तर भगवंत ती पूर्ण करणारच आहेत. ते कधीच रिजेक्ट करत नाहीत मैत्रिणींनो. आणि अनादी काळापासून जीव असं कुठलंच कर्म करत नाही, कर्म करू शकत नाही की भगवंत त्याच्या हृदयातून निघून जातील. तर ही गोष्ट आपण आहे ना आपल्या हृदयामध्ये करून ठेवली पाहिजे की भगवंत कोणालाही रिजेक्ट करत नाहीत. त्यांची एवढी महानता आहे, त्यांचं एवढं वात्सल्य आहे, एवढं प्रेम आहे प्रत्येक जीवावरती की ते कोणालाही, कसाही ती व्यक्ती असो तरी त्याला रिजेक्ट करणार नाहीत. ही त्यांची ना खरं बघायला गेलं तर असीमित अशी अनुकंप आहे. आपण बघतो की चैतन्य महाप्रभू स्वतः भक्ताच्या रूपामध्ये अवतीर्ण झाले आहेत आणि गोलोकेर प्रेमधन जे हरिनाम संकीर्तन आहे ते धन प्रत्येक जीवासाठी इथं उपलब्ध करून दिलेला आहे. तो खजिना या ठिकाणी उपलब्ध करून दिलेला आहे. म्हणजे हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. या मंत्राचा 16 माळा जर मंत्राचा जप आपण केला, गुरु महाराजांच्या आज्ञांचं पालन केलं तर कोणीही त्या व्यक्तीला भगवत धामात जाण्यापासून किंवा भगवंताचं प्रेम प्राप्त करण्यापासून अडवू शकत नाही. तर आपला जो अनादी काळापासूनचा जो रोग आहे ना, भोग करण्याची जी इच्छा आहे, तर तो जर नष्ट करायचा असेल ना, ही जी कर्म वासना नष्ट करण्याची असेल तर भक्तांचा संग घेणं आपण गरजेचं आहे. तर हा जो भक्तांचा संघ आहे त्याच्यामध्ये एवढी ताकद आहे मैत्रिणींनो. आणि हा जो संघ आहे तर तो कोणी उपलब्ध करून दिलेला आहे तर प्रभुपादांनी आपल्याला उपलब्ध करून दिलेला आहे. आणि आपण हे देखील बघू शकतो की जर विचार करू शकता तुम्ही की या जगातून भगवद्गीता किंवा प्रभुपादांचे जर ग्रंथ नसतील तर या जगाची अवस्था काय होऊ शकेल. असं कधीच घडू नये की या जगातून हे ग्रंथ निघून गेलेले आहेत. आणि ऑथेंटिक जो संघ आहे तो आपल्याला प्रभुपादांच्या ग्रंथांमधून मिळू शकतं. तर हे जे आध्यात्मिक ज्ञान आहे ना, हे आध्यात्मिक ज्ञान हे किती ऑथेंटिक आहे. प्रभुपादांनी दिलेली भगवद्गीता किंवा प्रभुपादांनी जे तात्पर्य दिलेले आहेत ते किती ऑथेंटिक आहे, त्याचा परिणाम कसा जगामध्ये होत आहे त्याचा अनुभव आपण आज देखील घेऊ शकतो. तर एका लेक्चर मध्ये मी ऐकलं गौरांग प्रभू सांगत होते की जयानंद महाराज म्हणून साठी आफ्रिकेमध्ये ते प्रचार करत होते. तर त्या ठिकाणी कोंगो नावाचं एक ठिकाण आहे. एक प्रदेश आहे कोंगो. आणि त्या ठिकाणी अशी एक जमात आहे जी मनुष्यांना खाते, म्हणजे नरभक्षक अशी ती जमात आहे. आणि त्यांचा जो राजा आहे तर तो त्या राजाचा कबिला आहे त्या ठिकाणी जी मनुष्यांना खाणार आहे. तर त्या राजाच्या मुलाला त्याच्या म्हणतो ना आपण भाग्याने कोणीतरी भगवद्गीता दिली. तो शहरात गेल्यानंतर आणि भगवद्गीतेचं वाचन केल्यानंतर तो जो राजाचा पुत्र आहे तो 16 माळा जप करायला लागला. तर ती स्टोरी देखील गौरांग प्रभू त्या लेक्चर मध्ये सांगत होते. आणि तिथले जे महाराज आहेत म्हणजे इस्कॉनचे जे आहेत तर जयानंद महाराज, तर त्यांना त्या राजाने इन्व्हिटेशन पाठवलं भोजनासाठी. तर महाराज गमतीने म्हणायला लागले की माझाच भोजनासाठी घास बनेल का मला भोजनासाठी बोलवलेलं आहे. अर्थात ते हे जाणून होते की त्यांचा जो मुलगा आहे तो भक्त आहे, त्याच्यामुळे ते विश्वासाने त्या ठिकाणी प्रसादाला गेले. त्यावेळेला तो कबिल्याचा जो राजा होता तर ते सांगत होते की
माझ्या मुलाला कशा पद्धतीने तो ग्रंथ हातामध्ये मिळाला भगवद्गीतेचा, आणि ग्रंथ हातात मिळाल्यानंतर कशा पद्धतीने तो ग्रंथाचं वाचन केल्यानंतर, बघा संघ नाहीये कोणाचा, पण प्रभुपादांची गीता त्या व्यक्तीच्या हातामध्ये पडली, आणि तो जो व्यक्ती आहे, तो जो राजकुमार आहे त्या ठिकाणी कबिल्याच्या ह्याचा, तर तो इतका छान भक्त बनला की त्यांनी इन्व्हाइट केलं त्या जयानंद महाराजांना, आणि छान पद्धतीने अगदी नियमांचं पालन करून विदाउट ओनियन गार्लिक भगवंताचा प्रसाद त्यांना ऑफर केलेला दिसून येतो. तर आपण हे समजून घेऊ शकतो की प्रभुपादांच्या ग्रंथांमध्ये किती ताकद आहे, आणि प्रभुपादांची ही विशेष शक्ती आहे की त्यांचं जे भगवंतांवरचं जे प्रेम आहे, आणि भगवंतांना नेमकं काय सांगायचं आहे या भगवद्गीतेमधून, काय त्यांच्या श्लोकामध्ये मतितार्थ दिलेला आहे, तो सिक्रेट म्हणतो ना आपण, अतिशय गुह्य असं ज्ञान ते प्रभुपादांनी या त्यांच्या तात्पर्यांमधून प्रगट केलेलं आहे. तर आपण या दृष्टीने जर भगवद्गीतेचं वाचन केलं, श्रवण केलं, की किती आपल्यासाठी महत्वपूर्ण असा ग्रंथ आहे. इव्हन इस्कॉनची जी स्थापना झालेली आहे, तर ती स्थापना या गीतेमधील पूर्ण जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, ते तत्वज्ञान ह्या कृष्ण भावनाभावित आंदोलनाचं पाया आहे. आणि तो जाणून घेण्याची आपली प्रत्येकाची इच्छा असली पाहिजे, त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याची आपली इच्छा असली पाहिजे. तर हे फार मोठं सौभाग्य आहे आपलं, की आपल्याला भगवद्गीता जशी आहे तशी की आपल्याकडे आहे, आणि इतरांकडे देण्याची, इतरांना ती प्रचार प्रसार करण्याची सोय आणि सुविधा देखील आपल्याकडं उपस्थित आहे. फक्त आपली तशी इच्छा असली पाहिजे मैत्रिणींनो. तर आपण हे सगळं समजून घेण्यासाठी एक छोटीशी श्लोक बघूयात, छोटासा एक स्टोरी बघूयात की कशा पद्धतीने जीवाची इच्छा असली पाहिजे आणि भगवंत कशा पद्धतीने या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करत असतात. तर एक गाव असतं, त्या गावामध्ये, प्रत्येक गावामध्ये एक छोटस मंदिर असतं मैत्रिणींना, माहिती असतं. आणि त्या गावाचा त्या मंदिराचा एक पुजारी असतो. तर त्या गावामध्ये प्रचंड असं पाणी येतं. आता पण तशीच अवस्था सगळीकडे झालेली दिसून येते की पावसाचं पाणी आणि पुराचं पाणी येतं. तर त्या ठिकाणचे गावकरी असतात, तर त्या पुजाऱ्याला सांगतात की अरे चल बाबा, आपल्याला हे गाव सोडायचंय. गाव आपल्याला हे सोडायचंय, कारण पूर स्थिती खूप विपरीत झालेली आहे. चल तुला मोटर गाडीतून नेतो वगैरे. तर तो ऐकत नाही. तो पुजारी म्हणतो नाही, मी भगवंतांची, देवाची एवढी सेवा केलेली, प्रत्यक्ष भगवंत आल्याशिवाय मी हलणार नाही इथून. त्याच्यानंतर ते पाणी, पुराचं पाणी पूर्ण त्या गावामध्ये शिरतं, त्या मंदिरामध्ये शिरतं. मग अशा पद्धतीने पुराचं पाणी आल्यानंतर नाव घेऊन एक गावकरी येतो, एक मनुष्य येतो नाव घेऊन, की बाबा तू चल या नावेमध्ये बस आणि चल आपण पलीकडच्या तीरावरती जाऊयात, ज्या ठिकाणी ही परिस्थिती नाहीये. तर तो म्हणतो नाही, मी नाही येणार तुझ्या बरोबर. तर तू तिथंच थांबतो. त्याच्यानंतर पुराचं पाणी त्या मंदिराच्या शिखरापर्यंत पोहोचतो. पोहत पोहत हा मंदिराच्या शिखरावरती टोकाला धरून बसतो तो पुजारी, घट्ट धरून बसतो, आणि वरती आकाशाकडे बघत राहतो सारखा, की कधी देव येतील म्हणून साठी, कधी भगवंत येतील. तर त्या ठिकाणी हेलिकॉप्टर येतं. हेलिकॉप्टर मध्ये दोर सोडण्यात येतो त्या पुजाऱ्याला, की चल बाबा आता तरी चल, त्याला वाचवण्यासाठी एवढं हेलिकॉप्टर पाठवलेलं आहे. दोर सोडलेला, पण तो दोर पकडत नाही. तो म्हणतो नाही, मला भगवंत न्यायला येणार आहेत, मी नाही येणार तुमच्या बरोबर. मग असं होत होत शेवटी ते पुराचं पाण्यामध्ये तो वाहून जातो आणि मृत्यूला प्राप्त होतो. पण भक्ती केलेली असते, मग तो पोहोचतो. भगवंताला विचारतो की तुम्ही का बरं मला न्यायला आला नाहीत, मी एवढं तुमची भक्ती केली, तुम्ही का न्यायला आला? तर भगवंत त्या ठिकाणी सांगतात, अरे वेड्या, तो जो गावकरी होता, जो तुला सांगत होता वारंवार चल दुसऱ्या ठिकाणी, चल दुसऱ्या गावामध्ये चल, तर त्याला बुद्धी कोणी दिली? ती परमात्मा रूपाने मीच त्याच्या हृदयामध्ये होतो, त्याला बुद्धी मीच दिलेली होती. त्याच्यानंतर तो भगवंत त्याला सांगतात की अरे ती नाव जी पाठवली होती ती मीच पाठवलेली होती. त्याच्यानंतर ते सांगतात का अरे त्याच्यातही तू बसला नाहीस, हेलिकॉप्टर देखील पाठवलेलं होतं, ती मीच त्या व्यक्तीला बुद्धी दिलेली होती की हेलिकॉप्टरने घेऊन जा आणि दोर सोड खाली, हातात तरी हा येईल. परंतु तो ऐकलं नाहीस, त्याच्यामुळे तसं झालं. मग याच्यावरून, या कथेवरून आपण, या अॅनॉलॉजीवरून आपण हे समजू शकतो की आपल्या पुढे देखील भगवंतांनी गुरूंच्या रूपामध्ये, वैष्णवांच्या संघाच्या रूपामध्ये, वैष्णवांच्या रूपाने हा संदेश भगवंत देत आहेत. फक्त आपली ती इच्छा असली पाहिजे, स्वीकारण्याची इच्छा असली पाहिजे. तर ही स्वीकारण्याची जी इच्छा आहे आणि भगवंतांची सेवा करण्याची जी इच्छा आहे,
ती आपली असली पाहिजे. आणि अशा प्रकारच्या इच्छा आपल्या केव्हा जागृत होतात, जेव्हा आपण भगवंतांचं भागवताबद्दलचं ऐकतो, भगवंतांबद्दल श्रवण करतो, तेव्हा या इच्छा जागृत होतात. आणि या इच्छा जागृत झाल्यानंतर, त्या इच्छा जागृत झाल्यानंतर आपण संघामध्ये त्या आपल्या इच्छा पूर्ण करू शकतो. आणि भगवंतांची सेवा करून प्रभुपादांनी जी मंदिरं आपल्यासाठी उपलब्ध करून दिलेली आहेत ती वैकुंठ धामच आहेत. त्याची प्रॅक्टिस आपण या ठिकाणी करू शकतो भक्तांच्या संघामध्ये. एक वैष्णव समाज आपला आध्यात्मिक जगतामध्ये वाट बघतोय. एकदा अशा मानंद प्रभूजींनी सांगितलं होतं की या वैष्णव समाजाशी आज आपण जर चांगलं नातेसंबंध ठेवले, प्रेममय संबंध ठेवले, त्याची प्रॅक्टिस आपण इथं केली, तर तो वरचं जे वैष्णव समाज आहे आध्यात्मिक जगतामध्ये प्रत्यक्ष भगवंतांचं जी सेवा करत आहेत प्रत्यक्ष रूपाने, त्या वैष्णव समाजामध्ये प्रवेश करण्याची अनुमती आपल्याला देखील मिळू शकते. तर हरे कृष्णा. काही माझ्याकडून चूक झाली असली तर क्षमा करा मैत्रिणींनो. आणि काही जे काही सांगता आलं ते नित्यानंद प्रभूची कृपा असेल, तुमची ऐकण्याची तीव्र इच्छा असेल. हरे कृष्णा. कोणाला काही प्रश्न असेल तर निश्चित विचारू शकता. हरे कृष्णा. थँक्यू सो मच. आणि उद्या देखील लेक्चर असणार आहे, कृपया सगळ्यांनी अटेंड करा. हरे कृष्ण. माताजी प्लीज अनम्यूट करणार हो का? हो, थँक्यू माताजी. खूप वेगवेगळे उदाहरणं देऊन तुम्ही छान श्लोकाचं विवरण केलं. स्पेशली किचन प्रसाद यांची उदाहरणं खूप अशी जवळची होती. सेटिंग आणि चेंज करते. सेटिंग चेंज केलंय. कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकता. आमच्या मिनल माताजी देखील, भालेराव माताजी देखील घरच्या सारखी सेवा चाललेली असते त्यांची. ही सगळी उदाहरणं आहेत आणि ते किती प्रसन्नतेचा अनुभव घेतात हे सगळं आपण जाणून घेऊ शकतो. सर्वच जणी अर्थात, सगळ्याच सेवा. हरे कृष्णा. माताजी कोणाला काही प्रश्न नसेल तर थांबूया.